नमस्कार मित्रांनो, लहानपणीचा मे महिना, गावाकडचे ते कौलारू घर आणि आजीच्या मायेचा तो वॉच, हे सगळं आठवलं की आजही चेहऱ्यावर एक छानसं हसू येतं. मुंबईच्या धावपळीत आजी नेहमीच सोबत असायची, पण गावाकडच्या अंगणात पाऊल ठेवलं की तिचं एक वेगळंच आजी रूप पाहायला मिळायचं. आमच्या भावंडांच्या अफाट धिंगाण्यात आणि नाटकांमध्ये आजीची होणारी ती धमचक आणि त्यामागील तिचा अथांग माया, या आठवणींना आज आम्ही उजाळा देत आहोत. माय बुक ऑर जस्ट थॉट्स या आमच्या पेजवर तुम्ही सर्वांचे मनापासून स्वागत. इथे आम्ही अशाच काही मनातील भावना आणि शब्दांचे गुंफलेल्या आठवणी तुमच्या सोबत घेऊन येतोय. तुमचीही अशी काही आठवण आहे का? तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. लाईक करा जर तुम्हालाही तुमची आजी आठवली असेल. शेअर करा तुमच्या भावंडांसोबत ज्यांच्यासोबत तुम्ही असा धिंगाणा घातला असेल. तुमचे विचार कमेंट मध्ये मांडा आणि ही चर्चा अशीच जिवंत ठेवा. नवीन साहित्य असाल पेजला तर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा प्रतिसाद आम्ही वाट पाहत आहोत. मुंबईची आजी आणि आमच्या गावाकडचा धिंगाणा. तसं तर आजी मुंबईत आमच्या सोबत असायची, पण खऱ्या अर्थाने ती आजी व्हायची ती गावाला गेल्यावर. मुंबईच्या त्या छोट्याशा खोलीत आजी आम्हाला सांभाळताना दिसायची, पण जसा मे महिना उजाडायचा आणि आमची पावलं गावाकडे वळायची तसं तिचं रूपच बदलायचं. आम्ही भावंड गावाला पोहोचलो की आमची एक वेगळीच दुनिया सुरू असायची. घराच्या अंगणात होणारी आमची नाटके, ते लपाछपीचे खेळ आणि दिवसभर चालणारा तो अफाट धिंगाणा, या सगळ्यात बिचाऱ्या आजीची चांगली जमछाक व्हायची. अरे गप बसा ग जरा, कुठे गेलात, जेवून घ्या रे. दिवसभर तिची ही ओरडणे सुरू असायचे, पण त्या ओरडण्यात राग नसायचा, तर एक वेगळीच माया असायची. आमचा तो गोंधळ सहन करत आम्हाला हवं नको ते बघताना ती कधी दमून जायची हे आम्हाला कधी कळलंच नाही. आज मागे वळून पाहिलं की वाटतं आपण फक्त खेळत नव्हतो, तर आठवणची शिदोरी जमा करत होतो. तो काळ, ती भावंडांची सोबत आणि आजीचा तो वॉच, असं हे सगळं आता एक सुंदर स्वप्नांसारखं वाटतं. तुमचीही काही आठवणी तुमच्या आजीसोबत, तुमच्या भावंडांसोबत काही असतील आणि तुमची सुट्टी मे महिन्याची कशी जायची हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा.